पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मी सागर जोशी, TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत। मुंबई महानगरपालिकेकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद करण्यात आलाय। मुंबई महापालिकेने दादरमधील कबूतरखाना ताडपत्रीने झाकून टाकलाय। कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यासाठी मुंबईत मोर्चा देखील काढण्यात आलाय। तर सुवर्ण मध्य काढा अशा मागणीचं पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिलंय। पाहूया। दादरमधल्या कबूतरखान्यावरील पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झालाय। मुंबईत जैन समाजाकडून शांतिदूत यात्रा काढत विरोध दर्शवण्यात आलाय। कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात। हे कारण वरवरचे असून मुंबईतल्या मोक्याच्या जागा आणि चौक हडपण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप मोर्चातून करण्यात आलाय। मुंबईतले असे अनेक कबूतरखाने बंद होणार आहेत। याची सुरुवात दादरमधल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कबूतरखान्यापासून झाली आहे। त्यामुळे जैन समाज आक्रमक झालाय। मुंबईतल्या कुलाबा जैन मंदिराहून गेटवे ऑफ इंडियापर्यंत ही शांतिदूत यात्रा काढण्यात आली। सिगरेट हे विकतात, ते लिहून विकतात, डेंजरस तरी विकतात ना। आता मॅक्सिमम कॅन्सर पेशंट्स वगैरे सिगरेट तंबाखू वगैरे ते काय करू शकत नाही आणि हे काय बिचारे अबोल काय बोलू शकत नाही आणि त्यांना तुम्ही त्रास देतात। 50 इयर्स में खुद अंदर जाके दाना डालता हूँ, कभी कुछ नहीं हुआ प्रॉब्लम। ये प्रॉपर्टी जो बनी है ना सारी 1 2 3 उनको माल नहीं बिक रहा है और आप देखेंगे तो ये अक्सर कबूतर वहाँ जाके बैठ जाते हैं। तो ये साइड का विंडो जो भी देखो आप बंद ही है, ये माल ही नहीं बिक रहा है। इन लोग ने पैसा दबा के ये काम किया, ये गलत है। मुंबईतील कबूतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वर्षांपासून होतीये। त्यानुसार मुंबई महापालिकेनं दादरमधील कबूतरखान्यावर कारवाईचा बडगा उगारला होता। मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार पालिकेनं इथल्या कबूतरखाना बंद केलाय। शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचे एक पथक दादर कबूतरखाना तोडण्यासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी जैन समाजाच्या लोकांनी कारवाईला विरोध केला होता। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असूनही पालिकेला कबूतरखाना तोडता आला नव्हता। त्यानंतर शनिवारी संध्याकाळपासून महापालिकेनं ताडपत्री लावून संपूर्ण दादरचा कबूतरखाना बंद केला होता। कबूतरखान्यावरून मुंबई हायकोर्टानं काय निर्देश दिलेत? कबूतरांना दाणे टाकण्यावर बंदी। कबूतरांना दाणे टाकणं हे सार्वजनिक उपद्रव मानलं गेलं, कारण यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो। कबूतरांच्या विष्ठेमुळे श्वसनासंबंधी आजार होण्याची शक्यता आहे। कबूतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात मुंबई पालिका आणि पोलिसांनी FIR दाखल करावी। कबूतरांना दाणे टाकणाऱ्यांवर 500 ते 1000 रुपये दंड आकारण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आलेत। अनेक निवासी सोसायट्यांमध्ये खिडकीतून किंवा बाल्कनीतून कबूतरांना खायला घालण्यास बंदी। कोर्टाने यापूर्वी प्राणीप्रेमींच्या याचिका फेटाळल्यात। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिलेत। दादरमधला कबूतरखाना बंद करण्यात आलाय। कबूतरखान्यावर कारवाई करण्यात आल्यानं काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कबूतर को दाना पानी देना चालू करो। अगर आप लोग को एक दिन खाना नहीं मिलता, आप कितने तड़पते हो, उसी तरह कबूतर भी एक दिन जीव है, वो भी एक इंसान की तरह ही है, इसलिए उसको दाना देना चालू करो। आप अपना काम ऊपर के ऑर्डर से कर रहे हैं, लेकिन मानवता तो सब में है ना। आप सही ईमानदारी से सोचिए, आप पे मानवता नहीं होगी क्या? आपके घर में बच्चे को कुछ दाना पानी देते हो तो वो भी तो खा के जिंदा रहते हैं ना। किसको कुछ तकलीफ किसको बोलने जाएंगे? कबूतर किसको बोलने जाएंगे? इतने मर जाएंगे कबूतर तो कहाँ जाएंगे बेचारे? इनकी व्यवस्था करो ना। हमें कबूतर खाना से कोई प्रॉब्लम नहीं, कबूतर को हटाने से पहले व्यवस्था करो इनकी। दादर कबूतरखान्यावरील मुंबई पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज नाराज झालाय। त्यात आता मंत्री मंगलप्रभात लोढाही पुढे सरसावलेत। या संदर्भात त्यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र धाडत सुवर्ण मध्य काढण्याची मागणी केली आहे। पक्षीप्रेमी, साधू आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती लोढांनी केली आहे। खाद्याअभावी कबुतरांच्या होणाऱ्या मृत्यूंकडेही मंगलप्रभात लोढांनी यावेळेला लक्ष वेधलं। दादरमधला कबूतरखाना बंद करण्यात आलाय।
दुसरीकडे मंत्री मंगलप्रभात लोढांनी आरे कॉलनी, BKC, रेसकोर्स अशा विविध मोकळ्या पर्यायी जागांचा पर्याय सुचवलाय. 92 वर्ष जुन्या दादरची ओळख बनलेला कबूतरखाना. दादरमधील कबूतरखाना 1933 मध्ये वलमजी रतनजी व्होरांनी बांधला होता. सुरुवातीला या ठिकाणी पाण्याचा कारंजा होता. नंतर स्थानिकांनी कबुतरांना दाणे टाकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे हे ठिकाण कबूतरखाना म्हणून प्रसिद्ध झालं. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला हा कबूतरखाना दादरची ओळख बनला. जिथे लोकांच्या वास्तव्य नाही आहे असा कमी वास्तव्य आहे. रेसकोर्स आहे, BKC आहे, आता त्या कोस्टल रोडमध्ये मोठे मोठे गार्डन निर्माण झाले. तिथे पण हा पर्याय व्यवस्था केली पाहिजे. जोपर्यंत यांच्या फायनल काय रिझल्ट होत नाही. MCGMचे म्हणजे महानगरपालिकाचे आयुक्ताने पत्र लिहिलं, त्याने मी सर्व सूचना दिली आहे. 2-3 दिवसानंतर मी सर्व लोकांना घेऊन त्याने भेटणार पण आहे. कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत शनिवारी माहीम पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. माहीमच्या LJ रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा प्रकार समोर आला होता. कबुतरांना धान्य घालण्यास बंदी घालण्यात आली असून परिसरात फलक लावून सूचना देण्यात आल्यात. कोणी धान्य टाकताना आढळल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पालिकेकडून देण्यात आलाय. दादरमधील कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आल्यात. आता या ठिकाणी कबुतरांना राहण्यासाठी तयार करण्यात आलेला केवळ एक पिंजरा बाकी आहे. मात्र आता उर्वरित कबुतरखान्याचं तोडकाम कधी केलं जाणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. गिरीश गायकवाड, TV9 मराठी, दादर, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.